धुळ्यातील निजामपूर येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपीला फाशी द्या, संतप्त गावकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मूक मोर्चा। साक्री तालुक्यातील वर्धणे व उंभराडी शिवारात 16 मे रोजी घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। भडणे ते साकीपाई मूक मोर्चा काढून या घटनेच्या गावकऱ्यांनी निषेध व्यक्त केला। या घटनेत अक्षय सोनवणे व जयश्री काकुस्ते यांचा मृत्यू झाला असून आरोपी योगेश खैरनार उर्फ बोंदू बाबा याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत। या प्रकरणातील आरोपीने पीडित महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्यानंतर हत्या केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। घटनेनंतर भांडणे गावासह संपूर्ण परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। तपास फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच गुन्ह्यातील इतर संशयितांनाही तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली। दरम्यान परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। तालुक्यातील व बांडणे गावातील संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालय येथे येऊन आरोपी बोंदू बाबा योगेश खैरनार याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी सर्व ग्रामस्थ व तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊन या ठिकाणी निवेदन दिलं व या महाराष्ट्रात बोंदू बाबा प्रकरण जोरात चालू आहे। तसंच या साक्री तालुक्यात अतिशय निष्पाप लोकांना चुकीच्या पद्धतीने या बोंदू बाबाने मारला आहे। चिरंजीव अक्षय सोनवणे हा काही व त्याची मैत्रीण त्या ठिकाणी गेले असताना पूजा पाठ केली व त्याला काहीतरी खाऊ घातलं। खाऊ घातल्यानंतर अक्षय सोनवणे याला बेशुद्ध केलं व त्या मुलीला घराकडे बोंदू बाबा सोडत जात असताना अर्ध्या रस्त्यात त्यांनी गाडी थांबवून मुलीसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला व त्या मुलीने नकार दिल्यास त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला व त्या ठिकाणी तिला निर्दोषपणे तिच्याच ओढणीने त्या ठिकाणी तिला फाशी लावली व तोंड बांधून चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी फेकलं व तिच्या अंगावर गाडी देखील टाकली। याचाच सर्व नाईनाट मिटवण्यासाठी चिरंजीव अक्षय या रात्री 2 वाजेला त्या मठावर गेला बोंदू बाबा व चिरंजीव अक्षय याला देखील चुकीच्या पद्धतीने ठिकठिकाणी त्याच्या बरगड्या फ्रॅक्चर केल्या आणि डोक्यात पण चुकीच्या ठिकाणी आपल्या लोखंडी पारने त्याच्यावर वार करून त्याला त्याच ठिकाणी ठार मारलं। एवढंच थांबून तिथं थांबला नाही, त्या प्रेताला त्यांनी गोंटीत भरून दूर अशा ठिकाणी जंगलात त्या ठिकाणी आपण दिवसा देखील जाऊ शकत नाही त्या ठिकाणी त्या पोतडीमध्ये घालून त्याला तिथं नाल्यात फेकलं। वरून गोदड्या टाकून एक झाड, मोठं झाड, सुकलेलं झाड त्या ठिकाणी त्याच्या अंगावर टाकलं आणि त्या ठिकाणी त्याचा जाळण्याचा देखील प्रयत्न दुसऱ्या दिवशी होता, परंतु पोलीस स्टेशनने तात्काळ त्या ठिकाणी शोध घेतला व त्याच जागेवर त्याला सापडवलं। म्हणून सर्व पोलिसांचा देखील आम्ही लवकरात लवकर शोध घेतला, त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करतो। मात्र पुढील तपासासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा न करता आरोपीला कशी फाशीची शिक्षा लवकरात लवकर होईल हेच आम्ही त्यांच्याकडनं आश्वासन घेतलं आहे आणि आम्हाला देखील या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांच्या देखील कानावर आम्ही टाकला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या देखील कानावर आम्ही टाकला आहे। पीडित मृतांना घेऊन गुरुवारी त्यांनी आम्हाला वेळ देखील दिली आहे, आम्ही वेळ घेऊन त्यांना देखील भेटणार आहोत आणि आरोपी बोंदू बाबा योगेश खैरनार याला कशी लवकरात लवकर फाशीची शिक्षा भेटेल याच्याशिवाय आम्ही शांत देखील बसणार नाही। एवढं बोलतो, थांबतो।